नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, रब्बी हंगामातील महत्त्वाचं तेलबिया पीक म्हणजे मोहरी। आता मोहरी हे प्रामुख्याने उत्तर भारतातील पीक, पण हळूहळू का होईना हे आपल्या भागामध्ये सुद्धा आता रुळलेलं आहे। कोरडवाहू परिस्थितीत सुधारित लागवड तंत्राचा वापर करून आपले सुद्धा शेतकरी बंधू या मोहरी पिकाचं भरघोस उत्पादन घेत आहेत। पण या उत्पादित मालाला किती बाजारभाव मिळेल, मोहरी पिकाची विक्री करायची असेल तर बाजारपेठ कुठे आहे, किंवा उत्पन्न जर वाढवायचं असेल तर इतर कुठले पर्याय आहेत, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतीलच। याच प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा आज प्रयत्न करणार आहोत। विषयाचं नाव आहे मोहरी पिकाची बाजारपेठ आणि मूल्यवर्धन। या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर संदीप कांबडी यांना। कांबडी सर हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प जवस आणि मोहरी कृषी महाविद्यालय नागपूर येथे मोहरी पैदासकार म्हणून कार्यरत आहेत। नमस्कार सर, कृषी दर्शनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। सर, चर्चेला सुरुवात इथून करूया की इतर तेलबिया पिकांच्या तुलनेत मोहरी पिकाचं काय महत्त्व आहे? मोहरी पीक साधारणतः भारतामध्ये 85 लाख हेक्टरवर लागवड केल्या जाते। त्यापैकी 90% क्षेत्र हे 7 राज्यामध्ये आहे। जर आपण पाहिलं तर 1 नंबरवर राजस्थानमध्ये मोहरी पिकाची लागवड केली जाते, 2 नंबरवर हरियाणा आहे, 3 नंबरवर उत्तर प्रदेश, 4 नंबरवर मध्य प्रदेश, 5 नंबरवर गुजरात आणि 6 आणि 7 नंबरवर आपलं आसाम आणि पश्चिम बंगाल ही राज्य आहेत। आणि साधारणतः मोहरी तेलाचा उपयोग हा 90% उत्तर भारत आणि पूर्वोत्तर राज्यामध्ये केला जातो। बरोबर, 90% स्वयंपाकामध्ये मोहरी तेलाचा उपयोग केला जातो। मोहरी तेलाचे जे बिया असतात त्याच्यामध्ये साधारणतः 32 ते 46% तेलाचं प्रमाण असते। बरं, त्याच्या व्यतिरिक्त त्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे, तसंच त्याच्यामध्ये समप्रमाणात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे आहे। अच्छा, त्यानंतर मोनोसॅच्युरेटेड पॉलीसॅच्युरेटेड आम्ल आहेत। त्याच्यानंतर हे जे आहे तर त्यामध्ये ढेप जी आहे ती जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण ढेपेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात। बरोबर सर, आता आपण हा विचार करतो आहे की उत्तर भारतातलं महत्त्वाचं पीक आहे, पण हळूहळू आपल्या इथे सुद्धा याचं क्षेत्र वाढतं आहे। तर महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंच्या दृष्टीने याचं काय महत्त्व तुम्हाला वाटतं? महाराष्ट्रामध्ये मोहरी हे तसं नवीन पीक नाही आहे, तर ती आता घेण्यात येत आहे आणि साधारणतः 22,000 हेक्टर मोहरीचं महाराष्ट्रामध्ये क्षेत्र आहे। अच्छा, तसंच आपण जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये जवळपास 7,000 हेक्टरवर मोहरीची लागवड सध्या करत आहे। आणि जर आपण पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर मोहरी पिकाची लागवड तिथे अशी सतत वाढत आहे। कारण आपण 2021, 22 मध्ये पाहिलेलं होतं की मोहरीचं हे क्षेत्र जवळपास 1,511 हेक्टरवर होतं आणि त्याच्यामध्ये आता तिप्पट वाढ होऊन यावर्षी म्हणजे 2024-25 यावर्षी मोहरीच्या क्षेत्र हे 5,145 हेक्टर झालेलं आहे। आता यामधील प्रमुख कारण म्हणजे मोहरी पिकाला जनावराचा त्रास होत नाही, म्हणजे जसे रानटी जनावर आहे किंवा आपले गावठी जनावर आहे याचा त्रास होत नाही, कारण त्याला जसं तेलामध्ये उग्रवास असतो तशाच प्रकारच्या मोहरीच्या वनस्पतीमध्ये सुद्धा असा उग्रवास येतो, त्यामुळे ते जनावर खात नाही। त्यानंतर मोहरीचं दुसरं जो महत्त्वाचं कारण आहे लागवडीचं ते म्हणजे याला कमी खर्च लागतो, म्हणजे इतर पिकाच्या रब्बी पिकाच्या तुलनेमध्ये साधारणतः याला 30% लागवड खर्च येतो। त्यानंतर मोहरीला जे कमी पाणी लागत असतं, म्हणजे 1 ते 2 पाणी किंवा 3 पाण्यामध्ये मोहरीचं चांगलं उत्पादन येऊ शकते, किंवा कोरडवाहू सुद्धा आपण मोहरी घेऊ शकतो। म्हणजे आपल्या येथील बहुतांश शेतकरी बंधू कोरडवाहू परिस्थितीत शेती करतात, तर त्यांच्यासाठी एकदम सुयोग्य असं योग्य असं पीक आहे।
तसंच आपलं ते मोहरी परिपक्व अवस्थेमध्ये त्याचे संपूर्ण पालापाचोळा गळून ते शेतामध्ये पडतं आणि त्याच्यामुळं ऑर्गॅनिक जे कार्बन आहे त्याचं प्रमाण म्हणजे जैविक जे कार्बन आहे त्याचं प्रमाण वाढून जमिनीची सुपीकता वाढते आणि पुढील पिकालासुद्धा त्याचा भरपूर फायदा होतो. तशाच प्रकारे आपल्या म्हणजे मोहरीच्या जे सोयाबीनचं खरीपमध्ये सोयाबीनचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळं मोहरी एक त्यासाठी उत्कृष्ट रब्बीमध्ये पर्याय आहे. तसंच आपल्या पूर्व विदर्भामध्ये भात लागवडीखालील क्षेत्र जर आपण लवकर येणाऱ्या किंवा मध्यम कालावधीच्या जाती लावल्यास आपण तिथे सुद्धा मोहरी मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो किंवा लावू शकतो. सर, आपण आता बोलताना चर्चा केली की मोहरी हे रब्बी हंगामातलं पीक आहे, पण सध्या तुम्ही जर बघाल तर कापणी झालेली आहे, बऱ्याच शेतकरी बंधूंची मळणीसुद्धा झाली आहे. आता पुढचा महत्त्वाचा टप्पा शेतकरी बंधूंच्या दृष्टीने तो म्हणजे विक्री. तर आता या पिकासाठी म्हणजे महाराष्ट्रात जर विक्री करायची असेल तर कुठे कुठे बाजारपेठा उपलब्ध आहेत? महाराष्ट्राच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील जे प्रमुख क्षेत्र म्हणजे प्रमुख शहर आहे त्या ठिकाणी आपल्याला मोहरी पिकाची बाजारपेठ उपलब्ध आहे. जसं आपण जर विचार केला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मोहरी पिकाची विक्री होते आणि साधारणतः तिथे दर आहे 6,600 पर्यंत. अच्छा. जर आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर इथे जालना इथे मार्केट आहे. तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड आहे, इथे सुद्धा मार्केट आहे. धाराशिवमध्ये कळंबमध्ये मार्केट आहे. आपण जर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात सुद्धा म्हणजे जसं आपण पाहिलं तर शेगावला मार्केट आहे, बुलढाणामध्ये खामगावला मार्केट आहे, सिंदखेड राजामध्ये मार्केट आहे. तसंच अकोल्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण मोहरीची विक्री करू शकतो. आणि पूर्व विदर्भाचा जर विचार केला आपण मोहरी विक्रीकरिता तर भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात तर आहेच विक्री केंद्रे. त्या व्यतिरिक्त तुमसरमध्ये, गोंदियामधील आमगाव आहे, या शहरामध्ये भंडाऱ्यामधील रामटेक आहे, इथे सुद्धा मोहरी पिकाची बाजारपेठ उपलब्ध आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये 6,000-6,500 रुपये हा दर आहे. मग बाहेरसुद्धा इतकाच दर आहे? म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जर शेतकरी बंधूंनी ठरवलं की मला तिथे विक्री करायची आहे तर मग कुठे बाजारपेठा आहेत आणि साधारणतः तिथे काय दर भेटतो? तर मोहरी पिकाची जर आपण महाराष्ट्राच्या बाहेर जर विक्री करायची असली तर राजस्थानमध्ये सगळ्यात मोठ्या म्हणजे सर्व शहरामध्ये बाजारपेठ उपलब्ध आहे. जर त्याच्यातले प्रमुख बाजारपेठ पाहिल्या आपण तर भरतपूर इथे आहे, अलवर इथे आहे. त्या व्यतिरिक्त जे आहे ते जयपूर इथे सुद्धा मोठी बाजारपेठ राजस्थानमध्ये. जर उत्तर प्रदेशचा विचार जर केला सर आपण तर आग्र्याला मोठी बाजारपेठ आहे, मोहनपुरी आहे, हाथरस आहे, इथे मोठी बाजारपेठ आहे. हरियाणामध्ये जे आहे तर तिथे रोहतकमध्ये आहे, कुरुक्षेत्रमध्ये मोहरीची आपण विक्री करू शकतो. बरोबर. पण सध्या काय बाजारभाव सुरू आहे? आपण जर बाजारभावाचा जर विचार केला तर या मोहरी पिकाची किमान आधारभूत किंमत जी आहे ती 5,950 रुपये आहे. आणि आपण जर आता सध्याचा बाजारभाव बघितला म्हणजे कालचा जो बाजारभाव होता मोहरीचा तो त्याचावाला दर आहे 5,596 रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला. किमान दर हा होता 2,600 रुपये क्विंटल आणि जो अधिकतम दर जो मिळालेला होता जास्तीत जास्त जो दर होता तो 7,800 पर्यंत दर मिळालेला आहे मोहरी पिकाला. तर अशाच प्रकारे महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला दर मिळतो. म्हणजे आपण जर काही बाजारपेठा बघितली, मुंबईची बाजारपेठ आहे तिथे 6,600 रुपये दर आहे. तसंच आपण मराठवाड्यामध्ये जर बघितलं, मराठवाड्याच्या दृष्टीने जर विचार केला बाजारपेठेचा तर 5,200 पासून तर 5,700 पर्यंत दर मिळतो. विदर्भामध्ये जर आपण दराचा विचार केला तर 4800 रुपये म्हणजे 4,800 पासून तर जवळपास 5,500 पर्यंत आपल्याला दर मिळत आहे. बरोबर. आजचा जो आपला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे मूल्यवर्धन. तर आता मोहरीचं मूल्यवर्धन आपण जेव्हा म्हणतो आहे तर नेमकं तुम्हाला काय अपेक्षित आहे? मोहरी पिकाचं जर आपण समजा बाजारामध्ये पूर्ण बियाणं किंवा आपला जो मोहरी आहे ती न विकता आपण जर त्याचं मूल्यवर्धन केलं तर निश्चितच आपल्याला अधिक फायदा मिळेल. जसं आता मोहरीपासून बरेचसे पदार्थ आपण तयार करू शकतो. सर्वात प्रथम म्हणजे आपण पाहिलं तर मोहरीची जे चटणी आहे किंवा आपण त्याला सॉस म्हणतो ते सुद्धा आपण तयार करू शकतो. म्हणजे जसं आता चटणी तयार करण्यासाठी काय तर मोहरीचं पूड घ्यायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये व्हिनेगर आहे, सायट्रिक ॲसिड आहे, मीठ आहे, हे टाकून आपण त्याच्यापासून एक सॉस बनवू शकतो. दुसरा म्हणजे आपण मोहरीचा उपयोग आहे तो म्हणजे डाळ. मोहरीची डाळ ही वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्यामध्ये वापरल्या जाते मोठ्या प्रमाणामध्ये. जसं आपण जर पाहिलं तर आंब्याचं लोणचं तयार करताना आपण मोहरीची डाळ वापरतो. त्यानंतर आपण म्हणजे काय म्हणतो आपण
ते मिरचीचं लोणचं आहे, लिंबाचं लोणचं आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण मोहरीची डाळ वापरत असतो. प्रमुख घटक प्रामुख्यानं मोहरीची वापरत डाळ, असतो. बरोबर. तिसरं जो आहे तर मोहरीचा जो पासून बनवण्याचा म्हणजे ते त्याचा म्हणतो आपण मध आणि मोहरी हा एक सॉस आहे. तर या सॉसमध्ये जसं एक समप्रमाणात एकाच एक या प्रमाणात आपण मोहरी आणि मध घेऊन आपण त्याचा सॉस तयार करून तो म्हणजे आपण सॅल्टेड ड्रेसिंगसाठी वापरतो किंवा अच्छा. डीप सॉस म्हणून सुद्धा आपण त्याला वापरू शकतो. त्याच्यानंतर जे पिवळी मोहरी सुद्धा आपण एक सॉस आपण तयार करू शकतो, ज्याच्यामध्ये आपली पांढरी मोहरी घ्यायची आहे, त्याच्यात हळद मिक्स करायची आहे, त्याच्यानंतर व्हिनेगर वगैरे टाकून आपण एक पिवळा सॉस करून तो सलादमध्ये यूज करू उपयोगात आणू शकतो किंवा बर्गरमध्ये यूज करू शकतो. अशा प्रकारचं आपण त्यापासून बनवू शकतो. त्याच्यानंतर मोहरीपासून आपण आणखी प्रकारचे म्हणजे सॉसेस तयार करू शकतो. जसं आहे जो तपकिरी मसालेदार सॉस म्हणतो आपण, ते एक तपकिरी प्रकारची मोहरी असते, ती आपण तिची पूड तयार करतो आणि ती पूड आपण जसा समजा आपण ते सायट्रिक ॲसिड आहे, व्हिनेगर आहे याच्याबरोबर मिक्स करून तो सुद्धा स्वाद म्हणजे आपण सॉस तयार करून वेगवेगळ्या प्रकारच्या सलाडमध्ये आपण त्याला वापरू शकतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात असं वाटतं की ही जी नवीन पिढी आहे त्यांची जी खाद्य संस्कृती आहे त्याच्यातला अविभाज्य घटक म्हणजे मोहरी असं म्हणता येईल. पण आपल्या दृष्टीने कृषीच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतोय तर तेलबिया पीक आपण त्याला म्हणतोय. मग अशी तुम्ही बोलताना उल्लेख केला की थोडासा उग्रपणा असतो, तर या तेलाचं म्हणजे मोहरीच्या तेलाचं काय वैशिष्ट्य आहे? जरा मोहरीच्या तेलामध्ये आत्ताच मी बोलल्याप्रमाणे समप्रमाणामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे असतं. ते समप्रमाणात असल्यामुळे हृदयाला होणारे जे रोग आहे ते दूर ठेवतात. बरोबर. दुसरं म्हणजे आपण ज्याचा आता केस गळण्याचा प्रॉब्लेम आहे, मोहरीचं तेल जर लावलं आपण तर केस गळणं कमी होते. अच्छा. त्वचेसाठी आपण जर मॉलिश केली तर त्वचा चमकदार आणि मुलायम होते. त्यानंतर ज्यांना संधिवात आहे, सांधेदुखी आहे, यासाठी सुद्धा आपण मोहरीचा तेलाचा उपयोग करू शकतो. त्या व्यतिरिक्त मोहरीच्या तेलामध्ये मोनोसॅच्युरेटेड, पॉलिसॅच्युरेटेड हे आम्ल आहेत. त्या व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए आहे, ई आहे त्याच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये कॅल्शियम आहे, जस्ता आहे, लोह आहे आणि मॅग्नीज हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे आरोग्यात एक अत्यंत उपयुक्त तेल असं आहे. म्हणजे इतर तेलांच्या तुलनेत हे जास्त चांगलं आहे. बरोबर. सर, मग आता एक प्रचलित पद्धत अशी आहे की घाणीवरून तेल आणायची प्रथा परत सुरू होते. मग शेतकरी बंधूंना मोहरीचं बी विकण्यापेक्षा स्वतः ते तेल घाणी करू शकतील, म्हणजे त्याचा फायदा होईल त्यांना? हो, निश्चितच. आपण म्हणजे आता बाजारपेठेमध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या तेलघाणीसुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे आपण जर लाकडी तेलघाणा घेतो म्हणलं तर 2.5 ते 3 लाखापर्यंत आपल्याला मिळते. अच्छा. त्याच्यानंतर आपण लोखंडी तेलघाणा आहे, जसं आता त्याच्यामध्ये आपण बोल्टची साईज बोल्ट असते, 4 बोल्ट, 7 बोल्ट, 5 बोल्ट अशा प्रकारे असते. तर जर आपण म्हणजे समजा हे म्हणजे HP मध्ये जर बघितलं तर 5 HP जवळपास 5 लाखाची मशीन येते. 7 HP ही 7 लाखामध्ये मशीन येते. अशा प्रकारे आपण ह्या मशीनी विकत घेऊन मोहरीचं तेल काढू शकतो. बरोबर. म्हणजे जर समजा 1 क्विंटल मोहरी आहे आपल्याकडे, 1 क्विंटल मोहरीपासून साधारणतः 30 ते 35 किलो तेल मिळते. जर आपण 250 रुपये दराने विकलं तर 7,500 रुपये आपल्याला त्यापासून मिळतात आणि त्याच्यापासून जवळपास 70 किलो आपल्याला ढेप मिळते. आणि ही जर ढेप आपण समजा 25 रुपये किलोने विकली तर जवळपास याच्यापासून 2100 रुपये. म्हणजे असं जर आपण केलं तर एका क्विंटलपासून आपल्याला 9,000 रुपये एवढं मिळकत मिळते. अतिशय महत्त्वाच्या विषयावर माहिती सांगत आहात. ही चर्चा आपण पुढे अशी चालू ठेवणार आहोत, पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करत होतो ती मोहरी पिकाची बाजारपेठ आणि मूल्यवर्धन याविषयी, आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर संदीप कांबळे सर. सर, आपण विश्रांतीपूर्वी तेलघाणीबद्दल बोलत होतो. आपला मुद्दा आपण पूर्ण तर आपण जवळपास आपण 9,000 रुपये मिळकत मिळू शकते. तर तेलघाणीपासून साधारणतः आपल्याला म्हणजे 1 क्विंटलपासून 30 किलो तेल हे जवळपास 7,500 मिळते आणि जवळपास आपण 70 किलो आपल्याला ढेप मिळते किंवा पेंड मिळते.
ती साधारणतः आपली 2100 रुपये. म्हणजे असं आपण जर पाहिलं तर त्याच्यावाला 9,500 रुपयापर्यंत आपल्याला, आणि 500 रुपये जर आपण त्याच्यावाले खर्चामध्ये जर वट केली तर आपल्याला साधारणतः 9,000 रुपये त्याच्यापासून प्रॉफिट मिळतं. बरोबर. तसंच आपण तेल घाणी जर टाकली एखाद्या तरुण शेतकऱ्यांनी, तर तो दुसऱ्या शेतकऱ्यांची सुद्धा आपण मोहरी काढून तेल काढून देऊ शकते. म्हणजे जसं बरोबर, एका क्विंटलसाठी जवळपास 800 ते 1000 रुपये क्विंटल प्रमाणे जर काढून दिलं तर त्याला ते सुद्धा प्रॉफिट मिळू शकते. अशा प्रकारे तेल उद्योग चालून किंवा त्या तेलाचं ब्रँडिंग केलं, तर ब्रँडिंग केलं आणि आपण आता म्हणजे जसं या युगामध्ये आपण ब्रँडिंग करून जर विकलं तर तेलाला आणखी म्हणजे 300-350 रुपये किलो प्रमाणे जर विकलं लिटर प्रमाणे, तर आपल्याला आणखी जास्त भाव मिळू शकतो. म्हणजे नुसती उद्योग चालू होऊ शकतो. बरोबर. नुसती उत्पादन झालेली मोहरी विकून देण्यापेक्षा हे जर मूल्यवर्धन केलं तर शेतकरी बंधूंना नक्कीच फायदा होईल आणि विशेषतः तरुणांना त्यामध्ये संधी आहे. सर, आपण याच्यात बोललो की तेलबिया पीक आहे, तेल काढायचं, मग त्याच्यातला एक बाय प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे पेंड. तर आता या पेंडचा पण काही वापर होऊ शकेल? हां, निश्चितच. पेंड जी आहे ती जवळपास आपण आताच बोलल्याप्रमाणे एका क्विंटलपासून 70 किलो पेंड मिळते. तर ही पेंड अत्यंत दूध देणाऱ्या जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण याच्यामध्ये प्रथिनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तसंच कठीण काम करणारे जनावरे आहेत त्यासाठी सुद्धा आपण या पेंडीचा उपयोग करू शकतो. त्या व्यतिरिक्त आपण जर या पेंडीचं मूल्यवर्धन केलं, म्हणजे जसं आता आपण जे बोललेलो आहोत, चटणी किंवा सॉस तयार करण्यासाठी मोहरीची जी ढेप आहे तिला बारीक करून तिची पूड तयार केली आणि आपण त्यापासून सॉसेस किंवा चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या करू शकतो. बरोबर. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही पेंड जी आहे ती जैविक खत म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणात आजकाल उपयोग करत आहे त्याचावाला. म्हणजे जसं फळवर्गीय जे आहे पिकं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात टाकते. म्हणजे कारण या पेंडेमध्ये 4 1 असा नत्र, पालाश, स्फुरद आणि पालाश याचा प्रमाण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जर समजा 100 किलोमध्ये 4 किलो नत्र, 1 किलो स्फुरद आणि 1 किलो पालाश, तर हे संत्रावर्गीय किंवा असे फळवर्गीय पिकामध्ये उपयुक्त आहे. म्हणजे जमिनीचं आरोग्य सुधारायला सुद्धा त्यापासून मदत होते. तसंच पूर्व विदर्भामध्ये धानपट्ट्यामध्ये जे शेतकरी आहे तर या पेंडीचा उपयोग खत म्हणून, जैविक खत म्हणून करतात. त्यामुळं त्यांना नत्र, स्फुरद आणि पालाश तर मिळतेच, परंतु त्या शेतकऱ्यांचं अशा प्रकारचं म्हणजे एक ऑब्झर्वेशन आहे की त्यांच्या याच्यामध्ये कीड आणि रोग ही फार कमी प्रमाणात येत असतात. म्हणजे ती जी सर्वसाधारणपणे डोकेदुखी असते ती मोहरीमध्ये अतिशय कमी आहे. आता जनावरांच्या खाद्याबद्दल तर आपण बोललो, माणसाच्या आहारात सुद्धा मोहरीचा उपयोग होतो. हो, म्हणजे आता आपण जर पाहिलं तर आता मोहरी जेव्हा आपण लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर आपण त्या मोहरीची विरळणी करत असतो. बरोबर. ते विरळणी केल्यानंतर मोहरी ते न फेकता त्याच्या जुड्या बनवून जर आपण बाजारामध्ये विकल्या तर शेतकऱ्याला 10 ते 15 रुपये जुडीप्रमाणे तो शेतकरी बाजारात मिळू शकतो. म्हणजे त्याला अधिकचं जे उत्पन्न आहे ते मिळते. त्याच्या व्यतिरिक्त आपण मोहरीच्या म्हणजे आताच बोलल्याप्रमाणे चटण्या करू शकतो, डाळ करून लोणचे तयार करू शकतो. अशा प्रकारचे मोहरीचे विविध उपयोग आपल्याला करता येईल. आणि तेलाचा वापर तर तुम्ही आता सांगितलाच, खाद्यपदार्थांमध्ये होतो, इतर ह्याच्यात इतरही काही तेलाचे उपयोग करता येतील? हां, म्हणजे आता जसं पाहिलं आपण तर तेलाचे तर उपयोग आहेच. जसं म्हणजे आपण साबण उद्योगामध्ये करतो, चाय उद्योगामध्ये करतो, जसं आपलं चमडी उद्योग आहे, लेदर इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये टॅनिंग करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा उपयोग केला जातो. त्या व्यतिरिक्त आपण रंग जो आहे, पेंट आहे, तयार करण्यासाठी सुद्धा मोहरी तेलाचा आपण उपयोग करतो. त्यानंतर मोहरीचे जे पेंड आहे त्या पेंडेपासून बायोडिझेल आता मोठ्या प्रमाणात तयार करणं चालू झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ते साबण उद्योगामध्ये सुद्धा ती पेंड उपयोगात आणून त्याच्यापासून साबण तयार करण्यात येत आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे उद्योगामध्ये मोहरीचं तेल आणि पेंडेचा उपयोग आपण करत आलेलो आहोत. म्हणजे बियाणं विक्री पण आहे, तेल पण शेतकरी बंधू तयार करू शकतात आणि इतक्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापरसुद्धा होत आहे. सर, मोहरीमध्ये सर्वसाधारणपणे आपण बघतो की फुलोरा जेव्हा येतो तेव्हा मधमाशांची संख्या भरपूर दिसते, तर मग याच्यापासून पण वगैरे मध बनवतात? हां, मोहरीचं जे आहे तर मोहरीपासून जे मधमाशिका पालन जे आहे ते एकदम उत्कृष्ट आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः जे मोहरीच्या पोळं जे असते मधमाशाचं त्याच्यामध्ये 15 ते 20% मध जास्त तयार होतं मोहरी पिकावर जर केलं तर. आणि दुसरं जर पाहिलं तर 15 ते 20% किंवा 25% मोहरीच्या पिकाच्या उत्पादनामध्ये सुद्धा
वाढ होते. अशा प्रकारचे याच्यावाल्या नोंदण्यात आलेल्या आहेत. हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आपण इथे थोडंसं थांबवतोय यासाठी की पुन्हा एकदा वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची. ही चर्चा पुढे अशीच चालू ठेवणार आहोत. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करत होतो मोहरी पिकाची बाजारपेठ आणि मूल्यवर्धन याबद्दल, आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर संदीप कांबळे सर. सर, विश्रांतीपूर्वी आपण मधमाशी पालन म्हणता येईल किंवा मधमाशांचा जो वावर आहे मोहरी पिकामध्ये, विशेषतः फुलोऱ्यामध्ये, याबद्दल आपण सांगत होतात. हां, तर मोहरी पिकामध्ये जर आपण मधमाशी पालन जर केलं तर त्यापासून आम्ही आताच बोलल्याप्रमाणे जवळपास पोळ्यामध्ये 15 ते 20% सहज हे जास्त तयार होतं. अच्छा. त्याच्यानंतर त्याच्या जे फुलोरा आहे, मोहरी फुलोरा अवस्थेमध्ये असताना त्याचं परागीकरण झाल्यामुळे मोहरीच्या त्यात 20 ते 25% उत्पन्नामध्ये वाढ होते. अच्छा. आणि मोहरीचं जे मध आहे त्याचावाला दरसुद्धा बाजारामध्ये मोठा आहे. तसंच शेतकरी साधारणतः आपल्या म्हणजे विदर्भामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये 5,000 रुपयामध्ये हे मधमाशीची पेटी आणून आपल्या शेतामध्ये एकरी 1 ते 2 पेट्या लावल्यास तर साधारणतः, आणि मोहरी पिकाचे थोडंसं लागवड करताना आपण जर 15 ते 20 दिवसांनी लागवडमध्ये 2 याच्यामध्ये अंतर जर ठेवलं तर साधारणतः आपल्याला 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी मिळतो. त्यापासून आपण मध जे घेऊ शकतो मोठ्या प्रमाणात. बरोबर. याला जोडून मला असं विचारावंसं वाटतं की वाचनात असं आलं आहे की आपलं उत्पादन भरपूर आहे पण उत्पादकता ज्याला म्हणतो आपण, प्रति एकर जे आपल्याला उत्पन्न भेटतं आहे, उत्पादन भेटतं आहे, ते कमी आहे. तर हे मधमाशीमुळे आहे की इतरही काही घटक आहेत त्यात? आता जर आपण पाहिलं तर भारताची उत्पादकता ही 15 क्विंटल प्रति हेक्टर आहे. अच्छा. तीच जर आपण विदर्भाचा जर विचार केला तर साधारणतः 7 ते 8 क्विंटल प्रति हेक्टर ही उत्पादन, म्हणजे 50%, म्हणजे जवळपास 50%. याचे वाले प्रमुख कारण म्हणजे उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जो थंडीचा कालावधी असतो त्या तुलनेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये थंडीचा कालावधी हा मोहरी पिकास कमी मिळतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बरेचसे शेतकरी मोहरी पिकाची वेळेवर लागवड करत नाही. म्हणजे साधारणतः त्याला आपण 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान जर आपण मोहरी पिकाची लागवड केली या कालावधीमध्ये तर मोहरी पिकाचं उत्पादन चांगलं येते. तर हे लागवड करणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपल्या महाराष्ट्राची उत्पादकता ही भारताच्या तुलनेमध्ये अर्धीच आहे. बरोबर. आता मोहरी पिकाचं आपलं काही पारंपरिक क्षेत्र नाही, थोड्या प्रमाणावर का होईना हळूहळू क्षेत्र वाढत आहे, पण याला प्रचार प्रसार व्हावा, याला चालना मिळावी म्हणून शासनाच्या स्तरावर पण काही योजना राबवल्या जातात? निश्चितच भरपूर साऱ्या योजना शासन स्तरावर राबवण्यात येत आहे. म्हणजे मोहरी क्षेत्रात लागवड वाढ होण्यासाठी शासनात मार्फत प्रथम रेषीय प्रात्यक्षिक वाटल्यात जात आहे. बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रथम रेषीय प्रात्यक्षिक विद्यापीठामध्ये सुद्धा दिल्या जाते, विद्यापीठामार्फत सुद्धा दिल्या जाते. तसेच शासनाचा कृषी विभाग आहे त्यामार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रथम रेषीय प्रात्यक्षिक देण्यात येत आहे. त्या व्यतिरिक्त जे मोहरीच्या पासून जे तेल काढण्याचे उद्योग जे आहे, जसं म्हणजे आपण तेलघाणी टाकणं आहे, तेलघाणी, हां, त्या तेलघाणीसाठी सुद्धा अनुदान तत्वावर मिळत आहे. त्याच्यासाठी सुद्धा PM किसान आहे किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्र शासनाची योजना आहे त्याच्यामधून निधी उपलब्ध होत आहे. तर मंडळी, कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या या मोहरी पिकाला मूल्यवर्धनाची जर जोड भेटली तर आपल्या शेतकरी बंधूंच्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल असा मला विश्वास वाटतो. आज कांबळे सर आपल्या इथे आलेत. मोहरी पिकाची बाजारपेठ आणि मूल्यवर्धन या चर्चेमध्ये ते सहभागी झाले. याबद्दल सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार.